ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी अश्विन बापट। आपण बघताय एबीपी माझा। बातमी आहे सारथी या संस्थेसंदर्भातली, कारण सारथी संस्थेच्या जबाबदारीतनं मला मुक्त करावं अशी मागणी मंत्री महोदयांनीच खुद्द केलेली आहे। वडेट्टीवार यांनी ही मागणी केलेली आहे आणि मराठा मंत्र्याकडे याची जबाबदारी द्यावी अशी मुख्यमंत्र्यांना आपण विनंती करू। तसंच ओबीसी असल्यानेच आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केलाय। गेल्या काही दिवसांमध्ये ही संस्था सातत्याने चर्चेमध्ये आलेली आहे। त्यातच मराठा क्रांती मोर्चाचे बाळासाहेब कोंढरे पाटील यांनी वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली असतानाच आता वडेट्टीवारांनी हे प्रत्यारोप केलेले आहे। वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले बघूया। मी त्यांना असं वाटत असेल की मी ओबीसी नेता आहे, मग हा मराठीच्या विरोधात काम करतोय, म्हणून मी माझी भूमिका आज मांडताना म्हणालो की त्यांना राजीनामा पाहिजे असेल तर मीच त्या सारथीपासून बाजूला होतो, त्या एखाद्या दुसऱ्या मंत्र्याकडे देण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे। मी जर प्रामाणिकपणे ते काम करत असून मराठाच्या समाजाच्या त्या होतकरू आणि चांगल्या किंवा गरीब सामान्य मुलांना तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत असताना माझ्या जर म्हणजे हेतुआरोप होत असेल आणि माझ्यावर जर वेगळ्या पद्धतीनं माझ्या संशयात्मक भूमिकेतून बघत असाल तर मीच बाजूला होतो। मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, पत्र देणार आहे उद्या मी, कारण त्यांना वाटतं की हा ओबीसी आहे तर मराठा समाजावर अन्याय करेल वडेट्टीवार, त्यापेक्षा मग मराठा समाजाच्या एका नेत्याकडे देऊन टाका ही सारथीची जबाबदारी, मी सांगणार आहे। याच संदर्भात आज माझा विशेषमध्ये आपण चर्चा करणार आहोत, तेव्हा माझा विशेषमध्ये आपलं स्वागत। सारथी संस्था आता पुन्हा एकदा चर्चेत आली, ते नव्याने सुरू झालेल्या आहे आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाने। सारथी प्रकरणी विजय वडेट्टीवार जे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनी आताच बघितलं आपण की राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे बाळासाहेब कोंढरे पाटील यांनी केली, तर आपण ओबीसी असल्यानं आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं वडेट्टीवारांचं म्हणणं जे त्यांनी आता मांडलं। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना स्थापन झालेल्या सारथी संस्थेची सध्याच्या सरकारने चौकशी सुरू केल्याची पार्श्वभूमी देखील या सगळ्याला आहे आणि या सगळ्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत की सारथीचं राजकारण नेमकं कोण करतंय। आणि याकरता चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मराठा नेते राजेंद्र कुंजीर आणि काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील। या तिघांचंही स्वागत। सगळ्यात सुरुवातीला आपण जाणार आहोत मराठा नेते राजेंद्र कुंजीर यांच्याकडे। कुंजीरजी, जो दावा मराठा नेते जे करतायत म्हणजे कोंढरे पाटील यांनी जे म्हटलेलं आहे की वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा, नेमक्या काय मागण्या आहेत, आपलं काय म्हणाल आपण? मुद्दा असा आहे की या सारथीच्या वरून राजकारण होतंय असं मी कधी म्हणणार नाही, परंतु ज्या वेळेला सरकार बदललं तर सरकार बदलत असताना राष्ट्रपती राजवट होती, त्यावेळेला जे समाज कल्याण विभागाचे सचिव होते जेपी गुप्ता, या गुप्ता साहेबांनी काय केलं, आर्टिकल ऑफ असोसिएशन चा कलम नंबर 24 याचा आधार घेऊन कलम नंबर 179 मध्ये जे दिलेले अधिकार आहेत डायरेक्टर बोर्डाला, त्या अधिकारावर गंडांतर आणलं आणि त्याची स्वायत्ता, आम्ही ज्याला स्वायत्ता म्हणतो, कंपनी ऍक्ट खाली जी स्वायत्ता दिलेली आहे ती पहिल्यांदा घालवली। त्याच्यानंतर पुन्हा 3 डिसेंबरला एक जी आर काढला, त्याच्यानंतर अनेक जी आर असे या विभागाकडनं निघाले की ज्याच्यामुळे आज सारथी ही संस्था ठप्प असल्यासारखी झालेली आहे। याच्यामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांना फेलोशिप असेल, एमपीएससी यूपीएससी असेल किंवा जे काही त्यांना अनुदान किंवा फी मिळते तर ती सुद्धा बऱ्याच लोकांना मिळाली, कुणाला मिळाली नाही, कुणाला कमी मिळाली काय। त्याचबरोबर हे जे तारादूत जो प्रकल्प होता तो थांबलेला आहे, त्याच्यातल्या काही लोकांना त्यांनी पत्र देऊन सांगितलं की बाबा तुम्ही कामावर येऊ नका आता, आणि याच्या मुलाखती झालेल्या आहेत आपल्या चॅनल मार्फत वगैरे। तर हे सगळं असताना माननीय मंत्री महोदयांकडे आमची एवढीच रास्त अपेक्षा होती की 6 महिने झालेले आहेत आणि 6 महिन्यामध्ये आपल्याला सर्व अधिकार आहेत, परंतु आपण सारथीला 179 कलमानुसार जे अधिकार दिलेले डायरेक्टर बोर्डाला ते अधिकार सगळे काढून घेतलेले आहेत आणि मग त्या सारथीने काम कसं करायचं, आणि हे काम सगळं ठप्प पडलेलं आहे। याच्यामुळे हा विषय मराठा समाजामध्ये पेटत आहे। कारण एक मुद्दा आहे की आरक्षण जे दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी ते वैधानिक पद्धतीने दिले, न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या आयोगाखाली दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते कोर्टात गेले, कोर्टात आता केस पण आहे। परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की आरक्षण हा काय सगळ्या समाजाचा प्रगतीचा मार्ग नाहीये, परंतु ज्या वेळेला बार्टी ही संस्था निर्माण झाली आणि त्याच्यामुळे काही घटकांना त्याचा फायदा झाला, जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे फी नाही काही नाही तर त्या मुलांना अशी मदत मिळते। मग ह्याच धर्तीवरती सारथीची निर्मिती झाली। आता निर्मिती करत असताना
मराठा क्रांती मोर्चाचे 58 मोर्चे झाले, त्याचं प्रेशर होतं सरकारवर आणि त्यामुळं त्यांनी ती सारथीची निर्मिती केली कंपनी ऍक्ट खाली. आणि कंपनी ऍक्ट खाली झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही जे सारथीला अनुदान आलं, 38 कोटी वेतनेतर 12 कोटी वेतनाचं अनुदान आलं. आता याच्यामध्ये जो काही खर्च झालेला आहे वेतनेतरमध्ये, त्याच्यामध्ये बिल्डिंगची दुरुस्ती असेल किंवा तुमची पुस्तकं घेण्याचं असेल, हे सगळं सरकारी यंत्रणेच्या मार्फतच झालेलं आहे. त्यामुळं त्या पैशाचा अपर किंवा काही झाला असं कोणी म्हणणार नाही, परंतु त्याच्या बोट दाखवून अनियमितता झाली असं करून ना त्या सारथीला पूर्णपणे बदनाम झालेली आहे सारथी संस्था. आणि मग काय होतंय की समाजामध्ये याचा एक वेगळा संदेश जातोय. आणि मग ह्या संदेशाला जर सरकार आणि सरकारच्या वतीने जे काम पाहणारे मंत्री महोदय आहेत त्यांनी जर याच्यात जर व्यवस्थित समोर बसून लक्ष घातलं नाही, आणि 3 मिटिंगा झाल्या, याच्यात संभाजीराजे होते, पण संभाजीराजे होते, बाकीच्या संस्था होत्या, आणि मग असं असताना जर आपण काही आश्वासनं दिलीत किंवा मुख्यमंत्र्यांनी जे दिलेलं आश्वासन आहे ते जर आपण मंत्री म्हणून पाळलं पाहिजे आणि त्या विभागाने पाळलं पाहिजे, एवढीच आमची रास्त अपेक्षा आहे. ठीक आहे, आपण विचारूया काँग्रेस प्रवक्ता हेमलता पाटील जी आपल्यासोबत आहेत. हेमलता पाटीलजी, मराठा नेते जे आहेत त्यांनी आपले आक्षेप मांडलेले आहेत, अपेक्षा मांडलेल्या आहेत, का नेमकं असं होतंय असा त्यांचा दावा आहे, आणि 6 महिने झालेत आणि अजूनही दुर्लक्ष होतंय, खेळखंडोबा होतोय असा त्यांचा दावा आहे. काय म्हणाल? नाही, त्यांनी बोलतानाच आता सांगितलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडेट्टीवार हे अत्यंत कार्यक्षम असे मंत्री आहेत आणि त्यामुळे सारथी संस्थेचा कार्यभार सुद्धा ते चांगल्या पद्धतीने सांभाळतात आणि सांभाळणार आहेत. परंतु त्यांनीच बोलताना सांगितलं की राष्ट्रपती राजवट लागू असताना ज्या अधिकाऱ्यांनी ज्या काही चुका केल्या आणि त्यानंतर आपण बघितलं की देशामध्ये आणि राज्यामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळेला या परिस्थितीमधून बाहेर पडताना काही थोडासा कालावधी झाला असेल. याचा अर्थ सारथी संस्थेची स्वायत्तता नष्ट होते किंवा महापोर्टलचा जो विषय आहे किंवा शिष्यवृत्तीचा आणि विद्यार्थ्यांना ट्रेनिंगचा जो विषय, त्याच्यामध्ये सरकार कुठेही कमी पडत नाही. सरकारने स्पष्ट केलेलं आहे की यामध्ये आम्ही कमी पडणार नाही. 50 कोटी रुपयाची जी तरतूद आहे ती तरतूद पूर्ण वापरली जाईल. 5,000 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जाईल आणि फक्त ट्रेनिंग देणं हा संस्थेचा उद्देश नाही, तर त्या दृष्टीने त्यांना व्यवसायासाठी कसं त्यांना उद्युक्त करता येईल, त्यांना व्यवसाय कसे मिळतील या दृष्टीने सरकार संपूर्णपणे प्रयत्न करत आहेत. परंतु काय झालंय की हे सरकार सत्तेवरती आल्यानंतर काही लोकांना जी पोटदुखी निर्माण झालेली आहे किंवा काही नेत्यांना केंद्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत कुठले ना कुठले मुद्दे लागतात. हेमलता पाटीलजी, म्हणजे कोण, आपण थेट बोलायला बरं होईल, म्हणजे आपल्याला मुद्दा आणखी पुढे नेता येईल. हेमलता पाटीलजी, काही नेते म्हणजे कोण, कोणाकडे रोख आहे? आपण बघतोय, आपण आता बघतोय की जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून या सरकारच्या कशा दृष्टीने अस्थिर होईल त्या दृष्टीने सगळे प्रयत्न चाललेत. मग काही मराठी नेते आहेत की जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यांना त्यांचं अस्तित्व कुठेतरी नीट करायचंय, या पक्षामध्ये आपली मान बसवायची, केंद्रामधलं आपलं अस्तित्व चांगल्या पद्धतीने टिकलं पाहिजे. मग त्याच्यासाठी सतत कुठला ना कुठला मुद्दा घ्यायचा आणि सरकारला धारेवरती धरायचं. आपण बघितलं की कोविड सारखी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे, राज्यामध्ये आर्थिक विवंचना निर्माण झालेली आहे. गेल्या सरकारने जे 5 लाख कोटीचं कर्ज केलं होतं आणि आत्ताची परिस्थिती, यातून सरकार कसा तरी मार्ग काढत आहे आणि सरकारची स्पष्ट भूमिका आहे की काही झालं तर सारथी संस्था ही अत्यंत महत्वाची आहे. मराठा आणि कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना याच्यातून न्याय देण्याचं काम ही संस्था करत आहे. त्यामुळे ही संस्था चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, टिकली पाहिजे. त्याच्यामध्ये 73 लाख रुपयांच्या गाड्यांचा जो विषय होता, त्या काही गोष्टींची चौकशी चाललेली आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती योग्य तो निर्णय होऊन ही संस्था चांगल्या पद्धतीने कशी चालेल हे सरकारचं धोरण आहे आणि सरकार त्यासाठी बांधील आहे. बर, ठीक आहे. आपण प्रवीण दरेकरांना विचारू, कारण तुम्ही थेट म्हणालात की भाजपच्या मध्ये काही गेलेले नेते जे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी असं करतात. दरेकरजी, या संकट काळामध्ये सरकारला कुठले तरी मुद्दे काढून घेरण्याचा प्रयत्न होतोय असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे, काय म्हणाल? माझं असं म्हणणं आहे की कोविड असेल, आर्थिक विवंचना किंवा कोकणचं निसर्ग वादळ, याच्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते आणि सरकारने काय दिवे लावले ते कर्तृत्वावर आपल्याला तपशीलवार चर्चा करता येईल. आजच्या चर्चेचा तो विषय नाही. ठीक, आजच्या चर्चेचा विषय मराठा समाजाच्या साठी सारथी संस्था जी त्या ठिकाणी निर्माण केली तिचं भविष्यात आधांतरी आहे आणि वडेट्टीवारांनी केलेली स्टेटमेंट की या ठिकाणी मी जर न्याय देऊ शकेन तर मला बाजूला करून मराठा मंत्री करा, यावर आजच्या चर्चेचा फोकस आहे. आता आमच्या भगिनी हेमलताताई सांगतात कार्यक्षम मंत्री वडेट्टीवार या ठिकाणी आहेत.
वडेट्टीवार साहेब माझेही मित्र आहेत. कुठलाही कार्यक्षम मंत्री आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही आणि मला वाटतं वडेट्टीवार या ठिकाणी पळ काढतायत आणि पळ काढत असताना आपली वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगता येत नाही आणि म्हणून मी ओबीसी समाजाचा म्हणून मला टार्गेट केलं जात आहे. मला वाटतं या ठिकाणी अश्विन असं कुठेच नाही. कुठलाही समाजाचा नेता दुसऱ्या समाजाला न्याय देताना आपण अनेकदा पाहिलेला आहे. दस्तूर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचे असताना मराठा समाजाला कोर्टात टिकेल हे आरक्षण अत्यंत मेहनतीनं या ठिकाणी त्यांनी दिलं. ओबीसी खात्याचे संजय कुटे मंत्री असताना त्यांनी आपल्या समाजासाठी महाज्योती संवादची संस्था काढून समाजाच्या साठी ती संस्था काढली. परंतु त्याच वेळेला सारथी सुद्धा सक्षम करण्याचा प्रयत्न ओबीसी समाजाचे असणारे संजय कुटे यांनी केला. त्याच्यामुळे मी कुठल्या तरी समाजाचा आहे म्हणून मला टार्गेट केलं जात आहे. मला वाटतं टार्गेट करण्याची काही आवश्यकता नाही. कारण हा प्रश्न केवळ वडेट्टीवारांपुरता संबंधित नाही की या ठिकाणी कुंजीर यांनी सांगितलं ते खरं आहे की अनेक बैठका झाल्या, अनेक पत्र दिली गेली. उदाहरणार्थ दस्तूर खुद्द संभाजीराजे यांनी उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली, पत्र दिली सारथीच्या संदर्भात. काय आज सारथीची अवस्था आहे आपण बोलत असताना मला वाटतं आपण त्या मुद्द्यावर चर्चा करूया. परिहार नावाच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची चौकशी लावलीत. का लावलीत तर ते अधिकार जे मंडळाला आहेत, कंपनी ऍक्ट खाली जी स्वायत्त संस्था आहे तर ती तिचे अधिकार वापरते. मग हे अधिकार त्या ठिकाणी आपल्याकडे पाहिजे म्हणजे आपल्याला आपल्या मनासारख्या काही गोष्टी करता येतील या भावनेतनं चौकशी लावली. काय निष्पन्न झालं? काही निष्पन्न झालं नाही. आणि त्यामुळे आज आपण बघाल की हे सरकार आल्यापासून कुठल्याही प्रकारच्या फंक्शन मध्ये या ठिकाणी आपल्याला ही संस्था त्या ठिकाणी दिसत नाही. मग युपीएससी असेल, एमपीएससीच्या मुलांचे प्रशिक्षणाचा विषय असेल, फेलोशिपचा विषय असेल, त्या ठिकाणी इतकंच काय तर कृषी मित्र नावाची संकल्पना आहे की मराठा समाजातले जे गरीब शेतकरी आहेत त्या कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणलं, प्रगत शेतीचं मार्गदर्शन करणं. मला सांगा की हे सरकार आल्यापासून आजपर्यंत या ठिकाणी आपल्या सारथीची काय प्रगती झाली एवढं फक्त सांगावं. त्याच्यामुळे सारथीतला इनडायरेक्टली यांना बंद करायचंय. यांना या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मला संशय आहे की ज्या पद्धतीनं निष्काळजीपणा या सरकारचा दिसतोय. मी या ठिकाणी बोललो तर ते राजकीय हेतून आपण बोला. ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस सरकार या राज्यामध्ये होतं मी त्या एक प्रक्रियेतला कार्यकर्ता होतो. ज्या ज्या वेळेला आंदोलनं राज्यात विविध ठिकाणी होत होती सातत्यानं संपर्कात राहत, सातत्यानं कोर्टाची तारीख आल्यावर कौन्सिलला बोलणं, वकिलाला बोलणं, त्याला त्या ठिकाणी ब्रीफिंग घेणं, अशा प्रकारची जी सतर्कता लागते या मराठाच्या आरक्षणाच्या बाबतीत जी संवेदना लागते, दुर्दैवानं या ठिकाणी अशा प्रकारच्या बैठका वकिलांच्या कौन्सिलच्या घेऊन त्या ठिकाणी कोर्टात कशा पद्धतीनं प्रेझेंट व्हावं याचा त्या ठिकाणी शीघ्र गतीने कधीच विचार केलेला मला दिसला नाही. आणि त्याच्यामुळं हा प्रश्न राहतो की या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतच या सरकारच्या मनामध्ये काही किंतु परंतु आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय. आणि त्याचं प्रत्यंतर या सारथी या संस्थेला बंद करण्याकडे यांचा या ठिकाणी कल आहे असा माझा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे. ठीक आहे, काँग्रेसकडनं आपण याचं स्पष्टीकरण किंवा उत्तर घेऊया. पण मला आपल्याकडे मराठा नेते राजेंद्र कुंजीरजी आहेत त्यांना विचारायचंय. कुंजीरजी, मराठा नेत्यांच्या मनातही असाच संशय आहे जो आता व्यक्त करतायत प्रवीण दरेकर की मराठा आरक्षणाबाबतच एकूणात हे सरकार गंभीर नाही असं एकूणात त्यांचा बोलण्याचा सूर होता. मराठा नेत्यांना काय वाटतं याबद्दल? मग आपण काँग्रेसकडनं स्पष्टीकरण घेऊ. हे बघा आता जे प्रवीणजी म्हणतात, हेमलताजी मी येतो तुमच्याकडे. हेमलताजी येतो तुमच्याकडे. हा बोला राजेंद्रजी बोला. मी आपल्याला सर्वांनाच सांगू इच्छितो की हेमलता ताई आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही पक्षाचे नेते आहेत. आम्ही जे काम करतो, आम्ही जे कार्यकर्ते म्हणून काम करतो ते आम्ही सर्व तटस्थ आहोत. आम्हाला लोकशाहीमध्ये जे काही सरकार आहे त्या सरकारकडनं अपेक्षा आहेत आणि त्या सरकारच्या अपेक्षाच पूर्ण होण्यासाठी ज्या समाजाचा गरज आहे समाजाची ती पूर्ण होण्यासाठी आम्ही हे
आंदोलन करणे, पेपरला पत्रकार परिषद घेणे किंवा निवेदन देणे मंत्री महोदयांना, सरकारला. आणि हेमलताईंचा मी एक मुद्दा त्यांनी जो मांडला की याच्यावर कोणीतरी हे करतंय, तर कृपया करून आपलं सगळ्यांचा समज काय असेल तो काढून टाका की आम्ही कोणाच्याही सांगण्यावरून हे काम करत नाही. तर याच्यामध्ये समाजाच्या विषयी आणि कोणाच्या जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तर ते कुठल्याही जाती धर्माचा आम्हाला कुणालाही अजिबात हे नाहीये. तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळूनच काम करायचं असतं. फक्त आम्ही आमच्या समाजापुरतं काम करतो, तर ते कोणाच्या सांगण्यावरून करत नाही. तर कृपया करून कुठल्याही पक्षाचं लेबल आम्हाला लावू नका आणि ते आम्ही लावून घेणार नाही. बरं, ठीक आहे. पण तुम्ही नीट अजून आपण आता ब्रेकची वेळ झालेली आहे त्यामुळे मी इकडे ब्रेक घेईन. पण तुम्ही थेट याबद्दल काही बोललेला नाहीयेत की जो आरोप किंवा जे म्हणणं, जो दावा केलेला आहे प्रवीण दरेकरांनी, त्याच्याशी तुम्ही थेट सहमत आहात की नाही. ठीक आहे, आपण ब्रेक नंतर हेमलता पाटीलजी यांच्याकडे जाऊन या सगळ्या मुद्द्याबद्दल त्यांना विचारूया. तेव्हा अगदी एक छोटासा ब्रेक आपण इकडे घेतोय आणि जे 2 मुद्दे आता प्रवीण दरेकर यांनी मांडले त्याच्यातला पहिला मुद्दा त्यांना की सरकारला ही सारथी संस्था बंद करायची आहे. दुसरा मुद्दा मराठा आरक्षणासंदर्भात हे सरकार गंभीर आहे का, तर त्याबद्दल आपण हेमलता पाटीलजी ज्या काँग्रेस प्रवक्त्या आहेत, सरकारच्या प्रतिनिधी आहेत या ठिकाणी, आपण असं म्हणूया, त्यांच्याकडे जाऊन ह्याच्याबद्दल उत्तर घेणार आहोत. अगदी एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. मात्र माझा विशेष एबीपी माझा. पण बघताय माझा विशेष एबीपी माझावर. आजचा आपला विषय सुरू आहे सारथी संस्थेचं राजकारण कोण करतंय. आपण चर्चा पुढे नेऊया. 3 मान्यवर आपल्यासोबत. आपण काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्याकडे जाणार आहोत. हेमलताताई, 2 मुद्दे जे प्रामुख्याने प्रवीण दरेकरांच्या बोलण्यामधनं मगाशी समोर आलेले होते. एक, या सरकारला सारथी संस्था बंद करायची असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरं, मराठा आरक्षणासंदर्भात या सरकारच्या भूमिका, या सरकारची भूमिका तेवढी ते गंभीर नाहीये असा एकूणात त्यांच्या बोलण्यातला सूर होता. काय म्हणाल याच्यावर? अश्विनजी, प्रवीणजींनी जे 2 मुद्दे मांडले त्या संदर्भात मला असं बोलायचंय की प्रवीणजी पहिली गोष्ट बोलले की हे आरक्षण या सरकारला टिकवायचं नाहीये. तर खरं सांगायचं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्येच या समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं. त्यानंतरचं जे फडणवीस सरकार आलं त्यांना ते कोर्टामध्ये टिकवता आलं नाही. आणि त्यानंतर आता फडणवीसांबद्दल हे सगळं जे बोलले, तर त्यासाठी मराठा समाजाचे किती अभूतपूर्व मोर्चे निघाले, काय काय त्या समाजाला त्यासाठी करावं लागलं, किती वेळा रस्त्यावरती उतरावं लागलं, लाखोच्या संख्येने लोक, आणि किती लोक त्याच्यामध्ये बळी पडले याचा आकडा प्रवीणजी दरेकर यांनी सांगावा. आणि ज्या मराठा मुलांवर ते केसेस लागू झाल्या होत्या या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान, त्या केसेस सुद्धा या सरकारने मागे घेतल्या नव्हत्या. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही या सगळ्या केसेस मागे घेऊ. त्यामुळे प्रवीणजी जे सांगतायत की बाबा देवेंद्रजी फडणवीस किती सिरियस होते, ही गोष्ट नाही. मराठा समाजाला रस्त्यावरती उतरावं लागलं, आंदोलन करावे लागले आणि आपलं त्याच्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला. आणि त्यामुळे हे आरक्षणासाठी सरकारला गांभीर्याने विचार करावा लागला. दुसरी गोष्ट, अशोक चव्हाण गेल्या अनेक दिवसांपासून सतत सर्वांशी संवाद साधत आहेत, शासकीय पातळीवरती संवाद साधतायत, लोकप्रतिनिधींशी संवाद साधतायत आणि न्यायालयीन बाबीमध्ये लक्ष घालतायत. आणि हे आरक्षण टिकवण्यासाठी सरकार अत्यंत गंभीर आहे. त्या दृष्टीनं जी काही खबरदारी घ्यावी लागणार आहे ती सगळी सरकार घेत आहे. प्रवीणजी यांनी त्याचं बिलकुल त्याच्याबद्दल कसलंही टेन्शन घेऊ नये, याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि दुसरी गोष्ट ते म्हटलं की सारथीचा स्वायत्तता ही नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार जो ह्या गेल्या 3-4 महिन्यामध्ये आपण बघतोय की कुठल्याही कारणाने राष्ट्रपती राजवट लागू करा, कुठल्याही कारणाने हे सरकार खाली खेचा, राज्यपालांना हाताशी धरून जे काही उद्योग चालले, तर हा सगळा राजकीय भाग आहे. दुसरी गोष्ट, मगाशी कुंजीरजी म्हटले की आम्ही कुठलंही याच्यामध्ये राजकारण करत नाही. आपण अगदी बरोबर बोलले. अनेक मोर्चांमध्ये मी स्वतः उपस्थित होते, परंतु मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की काही भारतीय जनता पक्षामध्ये असणारे मराठा समाजाचे नेते मोर्चा हायजॅक करण्यासाठी ज्या पद्धतीने उपद्व्याप करत होते, ज्या पद्धतीने व्यासपीठावर जात होते आणि ज्या पद्धतीने फडणवीस यांच्याशी संवाद साधत होते, त्या दृष्टीने समाज तर उपयोग करत नाहीये, परंतु काही नेते या गोष्टीचा राजकीय फायदा करण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करत होते आणि त्या भावनेतून मी हे बोललेले होते. ठीक आहे, आपण दरेकरांकडनं याचं स्पष्टीकरण घेऊ, त्यांचा बाजू घेऊ, कारण आपल्याकडे वेळ अगदी थोडा आणि मग शेवटी मी कुंजीर यांच्याकडे जाणार आहे. दरेकरजी बोला. मला आमच्या समाज बांधवांचं बलिदान गेलंय, मराठी मोर्चे प्रचंड झाले, त्यामुळे दखल घ्यावी लागली याच्यात दुमत नाहीच. परंतु ते मोर्चे झाल्यानंतर यापूर्वी आंदोलनं झाली होती, तत्कालीन सरकारने दखल घेतली नव्हती आणि त्याच्यामुळे आपण म्हणताय की जी संवेदना मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन दाखवली ती अत्यंत महत्वाची होती. आणि हे गंभीर आहेत असे हेमलता ताई सांगतात. त्यांना कल्पना नसेल सुप्रीम कोर्टामध्ये डेट ज्या वेळेला होती
त्यावेळेला राज्य सरकारचा सरकारी वकील किंवा कौन्सिल हजरच राहिला नाही, याच्यावरून यांचं गांभीर्य या ठिकाणी लक्षात येतं. आणि दुसरं मला या ठिकाणी बोलताना मी बोललो सुप्रीम कोर्टामध्ये बोलत असताना मी हेमलताताई त्यांना बोलू दे, आपल्याकडे वेळ कमी आहे. हेमलताताई त्यांना बोलू दे, आपल्याकडे वेळ कमी आहे. दरेकरजी लवकर पूर्ण करा प्लीज. की या ठिकाणी मोर्चे हायजॅक करण्याचा कुणीही प्रयत्न केला नव्हता. तेव्हा जी आंदोलनं झाली ती उत्स्फूर्त होती. आणि कुंजीरनाही मला हे सांगायचं आहे की राजकीय पक्षाव्यतिरिक्त आंदोलनं यशस्वी झाली असा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चात मराठा समाजाचे होते, भाजपचे होते, शिवसेनेचे होते, राष्ट्रवादीचे होते. त्यामुळे त्या ठिकाणी पक्षापलीकडे जाऊन सगळे नेते मोर्चाच्या फ्रंटला न राहता समाजाचा विषय महत्वाचा आहे म्हणून आपलं पुढारपण बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र आले होते. त्याच्यामुळे कुणातरी 5-25 लोकांना वाटलं. ठीक आहे दरेकरजी, मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे शेवटची काही सेकंद आहेत. मला वाइंड अप साठी आता कुंजीर यांच्याकडे जायला लागेल. कुंजीरजी, आपण पूर्ण चर्चा ऐकलेली आहे, दोन्ही नेत्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. आणि आता मला तुम्हाला विचारायचं की या सारथीच्या अनुषंगाने आता तुम्ही काही स्पेसिफिक डेडलाईन सेट केली आहे का सरकारला? तुम्ही पुन्हा एक काही मागणी करणार का या अमुक एक दिवसापर्यंत याचं लवकरात लवकर जे आहे ते कामकाज सुरळीत करा, असं काही ठरवलं आपण? पुढचा ऍक्शन प्लॅन काय अगदी थोडक्यात? हे बघा, सरकारने 2 ओळीचं एक पत्र काढलं ना की गुप्तांनी काढलेले आणि आता 6 महिन्यात जे चुकीचे GR काढलेले आहेत ते GR सरकारने म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा स्पेशल अधिकार वापरून ते रद्द करावेत. हॅलो हॅलो हा सलग बोला, सलग बोला. झाले. हॅलो हा हॅलो. ठीक आहे, आता ऐकू येतं. ठीक आहे ठीक आहे. आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेऊया. कुंजीरजी, तुमचा मुद्दा पूर्ण करण्यासाठी ब्रेक नंतर मी येतो तुमच्याकडे. इकडे अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन याच मुद्द्यावर आणखी काही या मान्यवरांचे विचार आहेत ते आपण ऐकणार आहोत, त्यांच्या बाजू ऐकणार आहोत. अगदी एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. आणि माझा विशेष मध्ये आपली चर्चा आज जी सुरू आहे ती आहे सारथी संस्थेबद्दल. कारण सारथीचं राजकारण कोण करतंय असा आपला आजचा विषय सुरू आहे. आणि मराठा नेते राजेंद्र कुंजीर आपलं मत मांडत होते. आपण त्यांना त्यांचा मुद्दा पूर्ण करायला देऊ. राजेंद्र कुंजीरजी बोला. मला एकच सांगायचंय बापटजी की माननीय मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून एक 2 ओळीचं पत्र जर काढलं की बाबा गुप्ता यांनी जे काढलेले शासन निर्णय आहेत त्याच्यानंतर या विभागाने काही निर्णय चुकीचे काढलेत ते ह्यांनी जसं एखादं शासन गेल्यानंतर पुढचं शासन मागचे 6 महिन्यातले घेतलेले निर्णय एका ओळीने रद्द करतात तसं हे सगळे निर्णय जर रद्द केले आणि सारथीची स्वायत्तता चालू ठेवली तर निश्चितपणे सारथीच्या या ज्या विषयामध्ये ना त्याला कुठेतरी कामकाजाला गती येईल. आणि मला एकच सांगायचं या निमित्ताने की सारथीसाठी एक 100 कोटीची तरतूद या सरकारने ताबडतोब करावी. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लगेच सगळे खर्च होत नाहीत, परंतु तुम्ही तरतूद करून ठेवा आणि प्लॅन करा काय तुम्हाला जे नियोजन करायचंय. आमच्या जे काही मागण्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा योजना आहेत ज्या सारथीमार्फत राबवायच्यात त्याचं नियोजन करा आणि तुम्ही समाजासमोर मांडा ना. आणि ते असं असावं की नुसतं भाषणात बोललंय किंवा कुठेतरी पत्रकार परिषदेत सांगितलंय त्याचा उपयोग नाही. तुम्ही लिखित स्वरूपात मांडा. आणि दुसरी गोष्ट, सारथीची संस्था आहे त्यांनी गेल्या 6 महिन्यामध्ये किती पैसे आले, किती खर्च केले आणि ह्या सगळा जो काही हिशोब आहे ना तो सारथीच्या पोर्टलवर किंवा त्या वेबसाईटवर ठेवा. एवढंच आमचं साधं आणि सोपं मागणं आहे. आणि हे जे गुप्ता म्हणून जे सचिव आहेत यांना सारथीवर पुन्हा संचालक म्हणून नेमलंय तर आमची स्पष्ट मागणी आहे की गुप्ता यांना त्या ठिकाणावरनं हटवा असं पूर्वीच सांगितलं होतं, त्यांना आता संचालक म्हणून नेमलंय. म्हणजे आम्ही काय समजायचं मला सांगा बरं. बर. आणि जो मुद्दा कोंढरे पाटील यांनी मांडलेला की वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा त्या मागणीवरही आपण ठाम आहात. आपण मग दोन्ही प्रश्नांची उत्तर हेमलता पाटीलजी यांच्याकडनं घेऊ. हा दोन्ही प्रश्नांची उत्तर देतो. आम्हाला वडेट्टीवारांशी वैयक्तिक कुठलाही विषय घ्यायचा नाहीये, परंतु इथं राजकारणापेक्षा इगो हा प्रकार सुरू झालेला आहे. आणि तो इगो आपण जर बाजूला ठेवला आणि निश्चित समाजाचं कल्याण करण्यासाठी भूमिका घेतली तर आम्हाला ती स्वागतार्ह आहे. आणि हा जो एसीबीसी वर्ग आहे सारथी हे आहे मंत्रालय हे स्वतंत्र करावं. पूर्वी जे गुप्ता साहेबांच्या अंडर जे काही काम करणारे जे लोक होते, अधिकारी होते, ते अजून तसेच आहेत. त्यामुळं त्यांचा या सारथीविषयीचा जो काही एक दृष्टिकोन झालेला आहे तो ते तिथून बाजूला केल्याशिवाय जाणार नाही.
तर ह्याच्यामध्ये संरचित मंत्रालयीन पातळीवर काही बदल करावे लागतील आणि हा वर्ग वेगळा केला तर याला निश्चित न्याय मिळू शकेल आणि हा वर्ग वडेट्टीवार साहेबांकडनं काढून हा इतर सक्षम मंत्र्यांकडे द्यावा एवढीच आमची मागणी आहे. बर, ठीक आहे. आपण हेमलता पाटीलजी यांच्याकडे जाऊन याबद्दल विचारू. हेमलता पाटीलजी, त्यांनी सांगितलेले 2 मुद्दे, एक तर पोर्टलवर सगळे डिटेल्स द्या जेणेकरून आम्हाला कल्पना येईल की कशा प्रकारे कामकाज जे आहे ते सुरू झालेले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडेट्टीवारांसंदर्भातला मुद्दा, काय सांगाल? कुंजीरांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये पोर्टलवरती हे सगळे डिटेल्स देण्यामध्ये मला असं वाटतं की कोणाची काही हरकत असण्याचं कारण नाही, आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्री महोदय आणि वडेट्टीवारजी नक्कीच त्याच्यावरती विचार करतील. 100 कोटीची तरतूद सांगितली ती त्या दृष्टीने 50 कोटीची तरतूद केलेली आहे, आणि त्यांनी जाहीर केले की आम्हाला विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं, आणि जे काही मराठा आणि कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते सारथीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सोडवले जातील. दुसरी गोष्ट, सक्षम मंत्री आणि कार्यतत्पर मंत्री दोन्ही गोष्टी वडेट्टीवारांकडे चांगल्या पद्धतीने ते काम करतात, आणि त्यांनी जे हे विधान म्हटलं ते खेदाने म्हटलं, कारण ज्या पद्धतीने त्यांना त्रास दिला चालू आहे, आणि एक खरं आहे की सतत त्यांच्याबद्दल काही शंका कुशंका उपस्थित करायच्या, आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काम करणाऱ्या माणसाला कधीही अशा पद्धतीच्या शंका उपस्थित केल्यानंतर खेद वाटतो. त्या दृष्टीने ते बोललेले आहेत. आता त्यांनी हे खातं सांभाळावं, याचा कार्यभार सांभाळावा की नाही हा संपूर्णपणे मंत्रिमंडळाचा विषय आहे. त्याच्यामध्ये मी काही बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे, परंतु मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छिते की अत्यंत कार्यक्षम चांगल्या पद्धतीने काम करणारे असे मंत्री आहेत, आणि म्हणूनच त्यांच्याकडे हा भार सोपवलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भातला निर्णय वडेट्टीवार सरजी आणि मुख्यमंत्री महोदय हे दोघं मिळून घेतील. त्यामध्ये मी काही बोलणं संयुक्तिक होणार नाही. पण सरकार डेडलाईन स्पेसिफिक काही ठरवणार आहे का, की आता एवढे सगळे आरोप होत आहेत, एवढ्या सगळ्या चर्चा होत आहेत, तर अमुक एक दिवसापर्यंत हा विषय आहे तो पूर्णपणे बंद व्हावा आणि याचं कामकाज सुरू व्हावं, या दृष्टीने सरकारने काही निश्चित मुदत आखली आहे का? त्या संदर्भात आता मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय लवकरच स्पष्टीकरण करतील, आणि त्या संदर्भात ह्या संपूर्ण चर्चेला विराम मिळेल, आणि मला असं वाटतं की ते या संदर्भात योग्य ते स्पष्टीकरण करतील, आणि ज्या पद्धतीने आपण म्हणता की डेडलाईन की कशा पद्धतीने हे काम चालणार आहे त्या संदर्भात ते सगळं स्पष्टीकरण करतील, आणि लवकरच हा विषय संपेल. परंतु एक नक्की आहे की याची स्वायत्तता जाण्याच्या दृष्टीने कोणीही काही करत नाही. हे सगळं फक्त साप म्हणून फुई धोपटण्याचा प्रकार आहे. त्याच्या व्यतिरिक्त या विषयामध्ये दुसरं काहीही घडत नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छिते. ठीक आहे, दरेकरजींकडे जाऊन आपण मग इकडे थांबणार आहोत. दरेकरजी, फायनल कमेंट मला तुमची हवी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या परीने व्यवस्थित काम करतोय, कोरोनाचं एकीकडे संकट आहे ती देखील आपल्याला बघायचं, आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि सगळं सरकार जे आहे ते या प्रश्नाबद्दल गंभीर आहे, मात्र उगाच याचं राजकारण केलं जाते. आणि वडेट्टीवारांचा जो मुद्दा जे ते म्हणाले की ओबीसी असल्यामुळेच आपल्याला जे आहे ते त्रास देण्यात येतोय, तर तो देखील उद्विग्नतेनं आलेला असंही त्यांनी म्हटलं, आणि उगाच त्यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. तर इथून पुढच्या काळात भाजपची काय नेमकी भूमिका असणार आहे या प्रश्नाबद्दल? नाही, ओबीसी म्हणून विजय वडेट्टीवारांना टार्गेट करण्याचा काही प्रश्नच नाही, तसं कोणी करताही कामा नाही. प्रश्न असा आहे की हेमलता ताई ज्या बोलतायत, आपण अश्विन अतिशय मुद्देसूद बोललात की टाइम बाउंड काहीतरी पाहिजे. आता त्या म्हणाल्या की पोर्टलवर या ठिकाणी वस्तुस्थिती टाकणार आहे, मी त्यांचं आज स्वागत करतो, आणि पुन्हा त्यांनी आठवड्यामध्ये या विषयात काय झालं याची कृपया माहिती महाराष्ट्रातील जनतेला, मराठा समाजाला त्या ठिकाणी द्यावी. खरं म्हणजे आज या ठिकाणी हे फेल्युअर किंवा हा जो प्रकार चाललेला आहे तो काही वडेट्टीवारांशी संबंधित नाही, किंवा वडेट्टीवार ओबीसी समाजाचे नेते आहेत म्हणून काही जाणीवपूर्वक करतायत असं अजिबात आम्हाला त्या ठिकाणी म्हणणं नाही. परंतु या ठिकाणी सरकार म्हणून निर्णय घेत असतं. ज्या वेळेला मराठा सारखा एक मोठा समाज मोठी आंदोलनं करून मराठा आरक्षण मिळवतं, त्याच्या अनुषंगाने सारथीसारखी संस्था निर्माण होते, आणि आपण म्हणायचं सारथीचं काम चाललंय. मला हेमलता ताईंनी सांगावं, सारथीच्या कर्मचाऱ्यांच्या पगार दिलेत का हो? हे कर्मचारी उपोषणाला पुण्याला बसले होते, मग का बसले उपोषणाला? पैसे जर आपण दिलेत, पैसे जर आहेत, जर संस्था आपल्याला पुढे कार्यान्वित ठेवायची आहे, मग त्या कर्मचाऱ्यांचे पगार आपण देत नाही का? त्याच्यामुळे मला वाटतं की या विषयामध्ये सरकारने खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोविडच्या विषयावर आपण बोललात, संकट आहे, त्याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. कशा पद्धतीनं फेल्युअर सरकार कोविडच्या संदर्भात गेलंय, म्हणजे ना कोविडमध्ये तुम्ही समाधान देऊ शकलं, त्या ठिकाणी आपण अनलॉक करून पुन्हा लॉक करून अर्थव्यवस्था विस्कळीत करायला. दरेकरजी, मुद्दा भरकटायला नको म्हणून फक्त तुम्हाला थांबवतो. नाही, त्यांनी भरकटवला म्हणून त्याचं उत्तर मी देतोय. नाही, आणि त्याच्यामुळे अश्विन आज या ठिकाणी अश्विन मला
या ठिकाणी माझं एवढंच हेमलताजी म्हणणं आहे- येतो तुमच्याकडे. दरेकरजी अश्विन- थोडक्यात पूर्ण करा. अश्विन एवढंच म्हणणं आहे की त्यांनी दोन गोष्टीची काळजी घ्यावी. आम्हाला काही आरोप करायची गरज नाही, आम्हाला काही सांगायचं नाही. सारथीला त्या ठिकाणी राजेंद्र कुंजरनी सांगितल्याप्रमाणे 100 कोटी सोडा, 50 कोटी दिलेले खर्च करावेत. सारथी जी ज्याच्या उद्देशानं चालू केले त्या उद्देशा संदर्भात कामकाज त्या ठिकाणी व्हावं. संपला विषय सारथीचा. दुसरा विषय, या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी सिन्सिअरली काम करावं. ज्या वेळेला फडणवीस सरकार होतं त्यावेळेला पक्ष विरोधी पक्ष बघितलं नाही. प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी, जी उपसमिती होती त्याच्या सातत्यानं चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली बैठका होत होतात, ज्यांना दोन्ही विरोधी पक्ष नेते हजर असायचे. आम्हाला या क्षणापर्यंत या विषयाकरता साधं दूरध्वनीवरून बोलणं नाही किंवा बैठकांना बोलावणं नाही. त्याच्यामुळे नेमकं यांना काय करायचं आहे, स्वतः काय करायचं नाही, सर्वांना सामावून घ्यायचं नाही. आणि त्याच्यामुळे त्यांची भूमिका, एवढे काय दुधकोळी महाराष्ट्रातील जनता किंवा त्या ठिकाणचा मराठी समाजाची लोक नाहीत, सुशिक्षित लोक आहेत, समंजस लोक आहेत, त्यांना पूर्णपणे जाण आहे या सगळ्या विषयांची. त्यामुळे मी काय म्हणतोय, हेमलताताई काय बोलतायत, यापेक्षा जे काय होत आहे सरकार म्हणून ते सारा महाराष्ट्र पाहतोय. ठीक आहे, हेमलताजी बोला. मला अश्विनजी हा मुद्दा भरकटवायचा नाहीये, पण प्रवीणजीने एकच विनंती करायची आहे की सरकार सत्तेवर येऊन उणेपुरे किती दिवस झालेले आहेत आणि अशा काळामध्ये, अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं न राहता आपण आपल्या काळामध्ये 5 लाख कोटीचं कर्ज केलंय ह्या शासनावरती आणि हे सगळं आम्ही निस्तरतोय. अशा वेळेला सरकारच्या बाजूला उभं राहायचं. कोविडच्या पार्श्वभूमीवर ते पैसे सुद्धा आपण सीएम फंडामध्ये दिले नाहीत, ते पीएम फंडामध्ये दिले. म्हणजे आपण कशा पद्धतीने वागताय आणि आपले विरोधी पक्ष नेते उठलं की सुटलं सरकारला कशा पद्धतीने त्रास देतात याच्यावर आपण पहिलं चिंतन करा. बाकी सारथीच्या बाबतीत आणि कोविडच्या बाबतीत राज्य सरकार हे सक्षम आहे आणि सक्षमपणे हे सगळे निर्णय घेईल एवढी मी आपल्याला ग्वाही देते. ठीक आहे, ठीक आहे. दरेकरजी, आपली वेळ संपते, मला माफ करा, मी तुमच्याकडे येऊ शकणार नाही. जो आता मुद्दा हेमलताताईंनी मांडला की येणाऱ्या काळामध्ये सरकार या दृष्टीने पावलं टाकेल, तर तशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री देखील यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावतील असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून आणि मराठा नेते म्हणून आपण देखील या सगळ्यावर चेक ठेवाल, माझी खात्री आहे. या महत्वाच्या चर्चेबद्दल या तिन्ही मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, त्यासाठी हेमलता पाटीलजी, त्यासोबतच प्रवीण दरेकरजी आणि मराठा नेते राजेंद्र कुंजीर या तिघांचेही मनपूर्वक आभार. माझा विशेषमध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.